महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवाजी तलाव भांडूपचं श्रद्धास्थान आहे। गणपती हे आपल्या सर्वांचं आद्य दैवत आहे। गणपतीची घरात पूजा करायची आणि गणपतीचं विसर्जन शिवाजी तलावाच्या घाणेरड्या पाण्यात व्हायचं। बाजूला कत्तलखाना होता, त्या कत्तलखान्याचं रक्त त्या तलावात मिसळायचं आणि अशा घाणेरड्या पाण्यामध्ये आम्ही विसर्जन करायचो। ही गोष्ट मनाला यातना देणारी होती। म्हणूनच निवडणुकीच्या वेळेस मी सांगितलं होतं की शिवाजी तलाव आम्ही अतिक्रमण मुक्त करू। भांडूपचं श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी तलावाला नवीन झळाळी प्राप्त करून देऊ। जे साहेबांचा ध्यास तो शिवाजी तलाव होता असं माझं मत आहे की त्याच्या पाठी सातत्याने 4 वेळा विधानसभेत आवाज उचलून सातत्याने त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून तो शिवाजी तलाव साहेबांनी केलेला आहे। मी 22 वेळा कोर्टामध्ये उपस्थित राहिलो। मी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नामुळेच शिवाजी तलावाने पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला। ही गोष्ट श्रीवार सत्य आहे, त्याचं श्रेय इतर कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये।